नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण एक वेगळ्या लेक्चरकडे निघालेलो आहोत आणि त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर लक्षात ठेवायचं, या पृथ्वीवरती सजीवांच्या उत्पत्ती झाल्यापासून इतकी उत्क्रांती झाली आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि ह्यांचं क्लासिफिकेशन जर आपल्याला व्यवस्थित माहीत नसेल तर आपण त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमचं काय करू शकणार नाही की प्रत्येक ऑर्गॅनिझम कसा वर्कआउट करतोय किंवा कशा पद्धतीनं राहतो किंवा त्याच्या बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये काय वेगवेगळे बदल आहेत, सेल्युलर कंडिशन काय आहे, या गोष्टींचा विचार करून त्यांचे वेगवेगळे भाग करून आपण त्यांचा काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. सिंगल ॲनिमलचा अभ्यास करण्यासाठी आपलं हे लाईफ पुरेसं होणार नाही. इतक्या प्रकारचे ॲनिमल्स आणि इतक्या प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं, वनस्पती आपल्या इथं काय आहेत, अवेलेबल आहेत. मग यांचं वेगवेगळं जे क्लासिफिकेशन आहे किंवा सजीवांचं जे वर्गीकरण आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय तर सजीवांचं वर्गीकरण. बघा, या सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे सजीव म्हणजेच काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता बघा, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला दोन भागामध्ये डिवाइड करण्याचं काम बघा आपल्याला 1925 मध्ये बघा, याच्याविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर 1925 मध्ये आपण सगळ्याच गोष्टी इथं विचारात घेऊ. पहिल्यांदा आपण आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असे सजीवांचे दोन भाग पडतात. तर आता आदिकेंद्रकी म्हणजे काय तर आदिकेंद्रकी म्हणजेच लक्षात ठेवायचं प्रोकॅरियोटिक आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे काय तर कॅरियोटिक. बघा, प्रोकॅरियोटिक आणि दुसरे कोणते येतात, युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक नंतर आपल्याला दुसरे बघायला मिळतात ते म्हणजेच काय तर आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. हे 1925 मध्ये एक चॅटन यांनी केलेलं क्लासिफिकेशन आहे. तर सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचे दोन भाग आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी, त्यांना प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मग युनिसेल्युलर येतात, यांना आपण एक पेशीय म्हणतो, युनिसेल्युलर. आणि दुसरे येतात ते मल्टीसेल्युलर असे आपल्याला बघायला मिळतात. आता बघा, आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीमध्ये आपल्याला पहिला जो बघायला मिळतो तो म्हणजेच काय आहे, मोनेरा. आणि त्याच्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीमध्ये आपल्याला येतात प्रोटिस्टा. त्याच्यानंतर बहुपेशीयमध्ये आपल्याला तीन भाग पडतात. आता तीन भाग कशा पद्धतीने पडतात तर कवक, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये पण आपल्याला दोन ॲक्च्युअलमध्ये भाग आहेत. बहुपेशीयमध्ये पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. आता पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये कवक आणि वनस्पती येतात. पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये जे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत त्यांना आपण कवक म्हणतो, त्यांनाच आपण फंगी म्हणतो. त्यांना काय म्हटलं जातं, फंगी म्हटलं जातं. आणि पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये जे प्रकाश संश्लेषण करू शकतात त्यांना वनस्पती म्हणजेच काय, प्लांटी म्हणतात. आणि पेशीभित्तिका नसणारे जे आहेत ते म्हणजेच कोण आहेत, ॲनिमलिया म्हणजेच काय, प्राणी. तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा यांचं क्लासिफिकेशन बघायला मिळतं. बघा कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन पुढे निघालेलं आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सजीवांचे पहिल्यांदा दोन भाग पडतात. एक म्हणजेच काय, आदिकेंद्रकी, त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणतात. दृश्य केंद्रकी, त्यांना युकॅरियोटिक म्हणतात. एक पेशीय त्यांना युनिसेल्युलर म्हटलं जातं, बहुपेशीय त्यांना मल्टीसेल्युलर म्हटलं जातं. आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीमध्ये कोण येतात, मोनेरा बघायला मिळतात. दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीमध्ये प्रोटिस्टा बघायला मिळतात. आणि दृश्य केंद्रकीमध्ये बहुपेशीमध्ये परत दोन भाग पडतात, ॲक्च्युअलमध्ये पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. तर पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये दोन येतात, कवक आणि वनस्पती.
पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये दोन भाग येतात, एक म्हणजेच काय कवक आणि वनस्पती. आता पेशीभित्तिका असणाऱ्यांमध्ये जे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत त्यांना कवक किंवा फंगी म्हणतात, जे प्रकाश संश्लेषण करतात त्यांना वनस्पती किंवा प्लांटिया म्हणलं जातं, आणि जे प्रकाश संश्लेषण करत नाही किंवा ज्याच्यामध्ये पेशीभित्तिका नाही आहेत असे म्हणजेच कोण आहेत, प्राणी आपल्याला बघायला मिळतात. आता बघा ह्या क्लासिफिकेशन नंतर या क्लासिफिकेशनपर्यंत आपण जर विचारात घेतलं तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजेत, इथं विचारात घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे क्लासिफिकेशन करण्याच्या पद्धती ज्या आहेत, तर सुरुवात कोणी केली किंवा सुरुवात बऱ्याचशा लोकांनी केलेली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 1735 मध्ये बघा 1700 जस्ट मोमेंट आपण एक काम करू, ठीक आहे. तर इथं पहिल्यांदा आपण घेऊया 1735 मध्ये कोण होते, लिनियस होते, लिनियस. आता लिनियस यांनी 1735 मध्ये कार्ल लिनियस, बघा यांचं नाव काय आहे, कार्ल लिनियस. यांच्या नावामध्ये दोन अक्षर आहेत त्यामुळे त्यांनी दोन भागामध्ये डिवायडेशन केलं. आणि ते दोन भाग कोणते कोणते होते तर लक्षात ठेवायचं, प्लांट आणि ॲनिमल. आता मी थोडक्यात इथे लिहितो, प्लांट आणि ॲनिमल म्हणजेच काय, वनस्पती आणि प्राणी, असं त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर 1866 मध्ये हेकेल आले, बघा 1866 हेकेल. त्यांच्या नावात 3 अक्षर आहेत, 3 सृष्टी केल्या आणि त्या म्हणजे कोणत्या आहेत बघा, प्रोटेस्टा, प्लांट आणि ॲनिमल. बघा आपल्याला कोणते कोणते, हेकेल यांनी 3, प्रोटेस्टा, प्लांट आणि ॲनिमल असे आपल्याला काय मिळाले, तर त्यांनी केलेलं काय म्हणतो आपण, वर्गीकरण बघायला मिळतं किंवा क्लासिफिकेशन बघायला मिळतं. त्याच्यानंतर 1925 मध्ये बघा 1925 मध्ये आपल्याला चॅटन यांनी आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, चॅटन यांनी आपल्याला कोणतं दिलं तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. बघा प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट इथं आपल्याला बघायला मिळतं, आदिकेंद्रकी प्रोकॅरियोटिक आणि दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक. ही जी दोन आपल्याला सृष्टी दिलेल्या आहेत त्या कोणी दिलेल्या आहेत, चॅटन यांनी दिलेल्या बघायला मिळतात. आता बघा त्याच्यानंतर आपल्याला कॉपलँड जे आहेत तर यांनी 1938च्या दरम्यान 1938 कॉपलँड यांनी आपल्याला, यांच्या नावामध्ये 4 गोष्टी आहेत म्हणून 4, यांनी किती दिलेत आपल्याला 2. तर कॉपलँड यांनी 4 आपल्याला कोणत्या कोणत्या दिल्या तर मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांट आणि ॲनिमल अशा आपल्याला 4 वेगवेगळ्या गोष्टी दिल्या. त्याच्यानंतर 1969 मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी आपल्याला 5 सृष्टी सांगितल्या, त्यांनाच आपण पंचसृष्टी म्हणतो. आणि ह्या पंचसृष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. एक म्हणजे कोण आहे, मोनेरा, दुसरा आहे प्रोटेस्टा, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं तर फंगी, त्याच्यानंतर प्लांट आणि त्याच्यानंतर ॲनिमल. बघा हे आपल्याला क्रम जरा व्यवस्थित क्लिअर असला पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजेच कोण आहेत तर 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी 2 सृष्टी सांगितल्या, प्लांट आणि ॲनिमल, वनस्पती आणि प्राणी. 1866 मध्ये हेकेल यांनी 3 सृष्टी सांगितल्या, प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल म्हणजेच काय, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. 1925 मध्ये चॅटन यांनी आपल्याला 2 सृष्टी सांगितल्या, एक म्हणजे काय प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, इथं आपल्याला बघायला मिळतात आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. आणि त्याच्यानंतर 1938 मध्ये कॉपलँड यांनी 4 सांगितल्या, मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांट आणि ॲनिमल, मोनेरा, प्रोटेस्टा, वनस्पती आणि प्राणी. त्यानंतर 1969 मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी एक पंचसृष्टी, एक फेमस असं क्लासिफिकेशन मांडलं आणि त्या पंचसृष्टीमध्ये मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, वनस्पती आणि आपल्याला प्राणी बघायला मिळतात. म्हणजे मोनेरा, प्रोटेस्टा, फंगी, प्लांट्स अँड ॲनिमलिया असे आपल्याला पार्ट बघायला मिळतात. बघा याच्यामध्येच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी इथं काय होत आहेत, कव्हर होताना दिसत आहेत. त्या म्हणजेच कोणत्या तर लक्षात ठेवायचं, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी 1925 मध्ये चॅटन यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर मोनेरा
त्याच्यानंतर वनस्पती, प्राणी असं आपल्याला प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी हे कोणी दिलेलं आहे तर 1866 मध्ये हे केल्याने दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोपलँड यांनी 4 म्हणजेच मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी आणि विटाकर यांनी त्याच्यामध्ये एक वाढवला तो म्हणजेच काय कवक. असे आपल्याला काय बघायला मिळालं, पहिलं क्लासिफिकेशन बघायला मिळालं. आता हे क्लासिफिकेशन झाल्यानंतर वनस्पतीचं क्लासिफिकेशन आलं. आता वनस्पतीचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा अबीजपत्री. अबीजपत्रीला सप्त आपण बघा अबीजपत्री आणि बीजपत्री अशा आपल्याला दोन बघायला मिळतात. अबीजपत्रीला काय म्हटलं जातं तर क्रिप्टोगॅम्स आणि बीजपत्रीला फनेरोगॅम्स. आता बघा अबीजपत्री, क्रिप्टोगॅम्स, बीजपत्री, फनेरोगॅम्स हे आपल्याला यालाच अपुष्प आणि याला सपुष्प म्हणतात. सपुष्प, अपुष्प म्हणजेच काय फुलं न येणारे आणि सपुष्प म्हणजे काय फुलं येणारे. तर आता बघा अपुष्प आपल्याला क्रिप्टोगॅम्स आणि त्यालाच आपण अबीजपत्री म्हणतो आणि फनेरोगॅम्स सपुष्प त्यालाच बीजपत्री म्हणतात. तर हे आपल्याला जे क्लासिफिकेशन आहे ते 1883 मध्ये एचर नावाच्या शास्त्रज्ञानं करून दिलेलं आहे. बघा 1883 मध्ये एचर नावाच्या शास्त्रज्ञानं अपुष्प आणि सपुष्प म्हणजेच अबीजपत्री, क्रिप्टोगॅम्स आणि बीजपत्री, फेनेरोगॅम्स असं करून दिलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढले जे म्हणजेच क्लासिफिकेशन बघायला मिळतं त्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही जर विचारात घेतलं तर पहिलं क्लासिफिकेशन जस्ट अ मोमेंट ओके, याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन बघायला मिळेल. अबीजपत्रीचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे थॅलोफायटा, दुसरा आहे तो ब्रायोफायटा, तिसरा आहे तो टेरिडोफायटा. आता बघा टेरिडोफायटामध्ये पीचा वापर इथे केला जातो. वाचत असताना टेरिडोफायटा सुरुवात मात्र पीनं आपण करतो. तर आपल्याला माहित आहे सायकोलॉजी, पिस्कोलॉजी या पद्धतीनं ते काय केलं जातं तर लिहिलं जातं. तर या पद्धतीने इथं आपल्याला मिळालं. ह्याच्यानंतर आपल्याला याच्या पुढली जी क्लासिफिकेशन आहे बघा, वनस्पतीचे 2 भाग पडले एचर आणि 1883 मध्ये सपुष्प आणि अपुष्प आणि सपुष्प असं सांगितलं. अपुष्प म्हणजेच काय क्रिप्टोगॅम्स, त्यांना अबीजपत्री असं म्हणतात. त्याच्यानंतर बीजपत्री म्हणजे सपुष्प, त्यांना फनेरोगॅम्स असं म्हटलं जातं. अबीजपत्रीचे 3 प्रकार पडतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आता आपण बीजपत्रीकडे येऊ. बीजपत्रीमध्ये आपल्याला अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी असं आपल्याला 2 भाग पडतात. आता अनावृत्त बीजीला आपण काय म्हणतो तर लक्षात ठेवायचं जिम्नोस्पर्म. आणि आवृत्त बीजीला एंजिओस्पर्म म्हणतात. आता बघा जिम्नोस्पर्म आवृत्त बीजी म्हणजेच काय तर लक्षात ठेवा, जिम्नो म्हणजेच काय न झाकलेलं आणि स्पर्म म्हणजेच काय बिया. तर बघा ज्याच्यामध्ये बिया झाकलेल्या नसतात त्यांना अनावृत्त बीजी म्हणतात आणि एंजिओस्पर्ममध्ये काय येतं ज्यांच्यामध्ये बिया ह्या फळाच्या आत असतात त्यांना एंजिओस्पर्म म्हणतात. आता बघा तर याच्यामध्ये अनावृत्त बीजी, आवृत्त बीजी. अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म ज्याच्यामध्ये बिया ह्या झाकलेल्या नसतात आणि आवृत्त बीजी म्हणजेच एंजिओस्पर्म ज्याच्यामध्ये बिया काय केलेल्या असतात तर झाकलेल्या असतात असं आपल्याला बघायला मिळतं. तर याच्यानंतर आपल्याला जी पुढलं क्लासिफिकेशन आहे ते आवृत्त बीजी म्हणजे एंजिओस्पर्मचे आपल्याला 2 भाग मिळतात. एक म्हणजेच काय बायकॉटिलिडॉन आणि दुसरं युनिकॉटिलिडॉन. बायकॉटिलिडॉन आणि युनिकॉटिलिडॉन असे आपल्याला 2 प्रकार बघायला मिळतात. तर या पद्धतीनं आपल्याला हे काय बघायला मिळतं तर क्लासिफिकेशन बघायला मिळतं. या क्लासिफिकेशन नंतर बघा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जो येतो
तो म्हणजेच कोणता आहे, तर ही क्लासिफिकेशन तर मिळालीच आपल्याला. आता या क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला पुढलं जे आहे ते म्हणजेच काय आहे की प्राण्यांचं वर्गीकरण. आता प्राण्यांच्या वर्गीकरणाकडे आपण जाणार आहोत आणि प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी आपण थोडंसं आपण याला रफ आउट करूया आणि इथं आपण जागा तयार करूया की याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच काय, तर सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपण आलो आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. त्याच्यामध्ये आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीय मोनेरा आला, दृश्यकेंद्रिकेमध्ये एक पेशीय प्रोटिस्टा आला, बहुपेशीय दृश्यकेंद्रिकेमध्ये बहुपेशीयमध्ये 3 प्रकार आले, कवक, वनस्पती, प्राणी. वनस्पतीचं वर्गीकरण आपण आता बघितलं, एचरनं केलं, अबीजपत्री, बीजपत्री, क्रिप्टोगॅम्स, फिनोरेगॅम्स. अबीजपत्रीचे आपल्याला थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि बीजपत्रीचं अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म, आवृत्त बीजी म्हणजे अँजिओस्पर्म आणि अनावृत्त बीज आवृत्त बीजीचे परत 2 प्रकार, बायकॉटिलिडॉन, युनिकॉटिलिडॉन, द्विबीजपत्री, एकबीजपत्री. आता प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला परत पुढले जे प्रकार बघायला मिळाले ते म्हणजेच कोणते आहेत, असमपृष्ठरज्जू म्हणजेच ह्याला नॉन कॉर्डेट्स असं म्हटलं जातं, असमपृष्ठरज्जू, आणि समपृष्ठरज्जू यांना कॉर्डेट्स म्हणतात, कॉर्डेट्स असं म्हटलं जातं. आता बघा, असमपृष्ठरज्जूचे आपल्याला 10 भाग बघायला मिळतात. असमपृष्ठरज्जूचे 10 भाग बघायला मिळतात. बघा, प्राणी वर्गीकरणामध्ये महत्त्वाचं पहिल्यांदा प्राणी वर्गीकरण केलं ते ॲरिस्टॉटल यांनी केलं आणि ॲरिस्टॉटलनं कृत्रिम पद्धतीचा वापर केला. कृत्रिम पद्धतीचा म्हणजेच काय, तर त्या प्राण्याचा आकार बघा, मी सांगतोय ते व्यवस्थित लक्षात घ्या. ॲरिस्टॉटलनी सुरुवातीला प्राण्यांचं वर्गीकरण केलं, त्यांनी त्याच्यामध्ये प्राण्याचा आकार, दुसरी गोष्ट म्हणजेच काय, त्याची हॅबिट, त्याच्या सवयी आणि हॅबिटेट म्हणजे राहण्याची जागा किंवा तो कसा राहतो याच्यानुसार आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण ॲरिस्टॉटलनं केलं. ॲरिस्टॉटलचाच कृत्रिम वर्गीकरणाची पद्धत वापरून जॉन रे, प्लिनी, थिओफ्रेट्स, त्याच्यानंतर कार्लिनियस यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीचाच वापर केला. त्याच्यानंतर नैसर्गिक पद्धत आली आणि नैसर्गिक पद्धतीमध्ये बॉडी ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, त्या शरीराचे गुणधर्म असतील, सेल्स, त्याच्या पेशी कशा आहेत, त्याच्यानंतर त्याचे बॉडीचं आतल्या म्हणजे पार्ट्स कशा पद्धतीनं काम करतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये करण्यात आलेला आहे, तर त्याची म्हणजे सिमेट्री काय आहे या सगळ्या विचार करून नैसर्गिक पद्धत आली. त्याच्यानंतर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, उत्क्रांतीवादाच्या पद्धतीचा सुद्धा वापर झाला आणि कार्ल वुजनं आपल्याला नवीन एक पद्धतसुद्धा दिलेली आहे. तर आता बघा, असमपृष्ठरज्जू आपण जर विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये काय येतात, नॉन कॉर्डेट्स, त्याच्यामध्ये एकूण 10 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि तो पहिला प्रकार आहे आदिजीव, त्यालाच आपण प्रोटोझोआ म्हणतो, प्रोटोझोआ. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला मिळतो तर रंध्री प्राणी, रंध्री प्राणीच याला पोरीफेरा म्हटलं जातं, पोरीफेरा. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार बघायला मिळतो आपल्याला सिलेंट्रेटा किंवा निडारिया, निडारिया. त्याच्यानंतर येतात चपट्या कृमी, चपट्या कृमीनाच आपण प्लॅटीहेल्मिंथिस म्हणतो, प्लॅटीहेल्मिंथिस. त्याच्यानंतर येतात गोलकृमी, यांना ॲस्केल्मिंथिस म्हणतात, ॲस्केल्मिंथिस. त्याच्यानंतर वलयी येतात, यांना आपण ॲनेलिडा म्हणतो, ॲनेलिडा. त्याच्यानंतर संधिप्रात प्राणी येतात, यांना आर्थ्रोपोडा म्हटलं जातं, आर्थ्रोपोडा. त्यानंतर मृदुकाय प्राणी येतात, त्यांना मोलुस्का म्हणतात, मोलुस्का. त्याच्यानंतर आपल्याला कंटक चर्मी येतात, त्यांना इकाइनोडर्मॅटा म्हटलं जातं, इकाइनोडर्मॅटा. आणि अर्धसमपृष्ठरज्जूंना हेमिकॉर्डेटा म्हटलं जातं, हेमिकॉर्डेटा. असे आपल्याला काय मिळतात, हे 10 प्रकार बघायला मिळतात कशामध्ये, असमपृष्ठरज्जूमध्ये. बघा, असमपृष्ठरज्जूमध्ये आपल्याला 10 वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. एक म्हणजेच कोण आहे, आदिजीव, त्याला प्रोटोझोआ म्हणतात, रंध्री पोरीफेरा म्हटलं जातं, सिलेंट्रेटा, निडारिया. त्याच्यानंतर चपट्या कृमी, त्याला प्लॅटीहेल्मिंथिस म्हणतात, गोलकृमी ॲस्केल्मिंथिस म्हटलं जातं, वलई ॲनेलिडा म्हटलं जातं, संधिपाद आर्थ्रोपोडा म्हटलं जातं, मृदुकाय मोलुस्का म्हटलं जातं, कंटक चर्मी इकाइनोडर्मॅटा म्हटलं जातं, अर्धसमपृष्ठरज्जू हेमिकॉर्डेटा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, कॉर्डेट्समध्ये आपल्याला परत काय बघायला मिळतात, तर 3 प्रकार बघायला मिळतात. एक म्हणजेच कोणता आहे, तर युरोकॉर्डेटा,
तर बघा युरोकॉर्डेटा. त्याच्यानंतर दुसरा आहे तो सेफेलोकॉर्डेटा. मी त्याचं नाव थोडंसं इथं वरच्या साईडला लिहितो, सेफेलोकॉर्डेटा. आणि व्हर्टिब्रेटा. असे आपल्याला काय बघायला मिळतात, तर 3 प्रकार बघायला मिळतात. तर बघा समपृष्ठरज्जूमध्ये प्राण्यांचे 2 भाग, असमपृष्ठरज्जू नॉन क्वाड्रेट्स आणि समपृष्ठरज्जू क्वाड्रेट्स. असमपृष्ठरज्जूमध्ये आपल्याला 10 प्रकार. कोणते 10 प्रकार आहेत? आदिजीव, त्यांना प्रोटोझोआ म्हटलं जातं. रंध्री प्राणी पोरिफेरा म्हटलं जातं. सिलेंट्रेटा निडारिया म्हटलं जातं. चपट्याक्रोमी प्लॅटिहेल्मिंथिस म्हटलं जातं. गोलक्रोमी ॲस्कॅलमिंथिस म्हटलं जातं. वलई ॲनेलिडा म्हटलं जातं. संधिपाद आर्थ्रोपोडा, मृदुकाय मोलुस्का, कंटकचर्मी एकायनोडर्मॅटा, अर्धसमपृष्ठरज्जू हेमिकॉर्डेटा. त्याच्यानंतर बघा समपृष्ठरज्जूमध्ये आपल्याला युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटामध्ये आपल्याला 6 प्रकार बघायला मिळतात. एक म्हणजेच काय आहे, तर लक्षात ठेवायचं चक्रमुखी, त्याला सायक्लोस्टोमॅटा म्हणतात, स्टोमॅटा. त्यानंतर मत्स्य, त्यालाच पिस्क असं म्हटलं जातं. उभयचर, त्यालाच ॲम्फिबिया. त्याच्यानंतर सरीसृप, त्याला रेप्टिलिया. त्यानंतर पक्षी, त्यांना एव्ज म्हणतात. आणि सस्तन मॅमेलिया. असे आपल्याला काय बघायला मिळतात, तर व्हर्टिब्रेटाचे 6 प्रकार. चक्रमुखी, त्यांना सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य, पिस्क, उभयचर, ॲम्फिबिया, सरीसृप, रेप्टिलिया, पक्षी, एव्ज, सस्तन, मॅमेलिया. असे आपल्याला टोटल सजीवांचं वर्गीकरण याच्यामध्ये पाहायला मिळतं. बघा सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला सजीव, त्याचे आदिकेंद्रकी, दुष्यकेंद्रकी, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, एक पेशीयमध्ये मोनेरा, दुष्यकेंद्रिकेमध्ये एक पेशीमध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलरमध्ये आपल्याला कवक, फंगी, वनस्पती, प्राणी. त्याच्यानंतर आपल्याला वनस्पतीचं 2 प्रकार, अबीजपत्री, क्रिप्टोग्रॅम्स, बीजपत्री, फिनॉरेग्रॅम्स म्हणजे अपुष्प आणि सपुष्प. अबीजपत्रीमध्ये आपल्याला 3 प्रकार, एक म्हणजे काय थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. बीजपत्रीमध्ये आपल्याला अनावृत्त बीजी, आवृत्त बीजी. अनावृत्त बीजीला जिम्नोस्पर्म म्हणतात, आवृत्त बीजीला अँजिओस्पर्म म्हटलं जातं. अँजिओस्पर्मचे 2 भाग, द्विबीजपत्री, एक बीजपत्री, बायकॉटिलिडॉन, युनिकॉटिलिडॉन. त्याच्यानंतर प्राण्यांचे 2 भाग येतात, असमपृष्ठरज्जू नॉन क्वाड्रेट्स आणि समपृष्ठरज्जू क्वाड्रेट्स. असमपृष्ठरज्जूमध्ये आपल्याला 10 प्रकार बघायला मिळतात. आदिजीव, प्रोटोझोआ, रंध्री, पोरिफेरा, सिलेंट्रेटा निडारिया, चपट्याक्रोमी प्लॅटिहेल्मिंथिस, गोलक्रोमी ॲस्कॅलमिंथिस, वलई ॲनेलिडा, संधिप्राद आर्थ्रोपोडा, मृदुकाय मोलुस्का, कंटकचर्मी एकायनोडर्मॅटा, अर्धसमपृष्ठरज्जू हेमिकॉर्डेटा. त्याच्यानंतर समपृष्ठरज्जूचे आपल्याला 3 प्रकार, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटाचे आपल्याला 6 प्रकार मिळतात. चक्रमुखी, सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य, पिस्क म्हणलं जातं. त्याच्यानंतर उभयचर, ॲम्फिबिया, सरीसृप, रेप्टिलिया, पक्षी, एव आणि सस्तन प्राणी, त्यांनाच आपण मॅमेलिया असं म्हणतो. या पद्धतीनं आपल्याला हे टोटल वर्गीकरण पाहायला मिळतं. या वर्गीकरणानुसार आपल्याला प्रत्येक क्लासिफिकेशनच्या किंवा गटाचे आपल्याला काय बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघायला मिळतात. या प्रॉपर्टीज आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायच्या आहेत. तोपर्यंत या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर आपण काय करू शकतो, पुढल्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं आत्मसात करू शकतो. याच्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका की पुढल्या पार्टमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत. थँक्यू.